क्रांती, तू धर्म मानत नाहीस असं मी ऐकलंय, तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट वरती मग काय लिहितेस? स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट वर माझा धर्म आहे हिंदू, पण माझं असं म्हणणं आहे की मी धर्म मानत नाही असं नाही, मी अनेक धर्म मानते, एक धर्म मानत नाही. फॅन्टॅस्टिक. आता मला सांग की लग्न कुठल्या धर्मात करणार? म्हणजे कुठल्या, म्हणजे 7 फेरे घेणार का चर्च मध्ये जाऊन मग त्या पादरी समोर त्याचा हात धरून मग असं? मला फार आवडतं मराठी पद्धतीचं जे लग्न आहे, अगदी पिवळ्या रंगाची आधी साडी हळदीची आणि फेरे मारतानाची, हातात ते हळद हे घालतात ते, किंवा मेहंदी हाताला, मुंडावळ्या बांधणं, ते मला फार अपील करतं. एक प्रथा आणि एक पोशाख आणि ते सगळंच खूप अपील करतं मला. तर मी जर लग्न केलं तर डेफिनेटली मराठी स्टाईल मध्येच लग्न. हिंदू स्टाईलनी करणार? हिंदू. मुलाचं बारसं? हिंदू स्टाईल मध्ये करेन. म्हणजे ते डिपेंड्स ना की मी माझं लग्न कोणाशी होतंय ह्याच्यावर पण अवलंबून. बरं, तेही सांगून टाक मग. कुणाशी करणार? नाही, अजून तो नाही सापडलाय मला. सापडला नाही? कॉट खाली असेल बघ कुठेतरी. नाही 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 सापडलाय अजून. आय डोंट नो, मला खूप भीती वाटते लग्नाची. मला लग्न करायचं आहे, पण ना ती एक जी प्लंज असते ना, एक लग्न कसं असतं ना, लग्न माझ्यासाठी बंजी जम्पिंग किंवा स्काय डायव्हिंग सारखं. खरं आहे तुझं, एकदम मला पटलं. ती जी उडी असते ना, ती घेताना कोणतरी बरोबर घट्ट हात पकडणारा पाहिजे की बाबा चल, काही होणार नाही, घाबरू नको, मी आहे. नाही नाही, तर माझ्यासाठी ते आहे. तर नाही, पण बायकांसाठी असं नसतं, पुरुषांसाठी असं असतं. बायका त्या क्षणापर्यंत त्याच्याबरोबर जातात आणि मग मागं त्याला धक्का देऊन टाकून देतात खाली, वरती राहतात बाकी. पण बायकांसाठी तेव्हा केवढ्या टाळ्या वाजल्या. तुला काय करायचं? तुला नुसता धक्का द्यायचा शेवटच्या क्षणी. नाही, मला पण ती उडी घ्यायची आहे, पण मग तो जो हात पकडणारा जेव्हा सापडेल तेव्हाच घेईन. एनिवे, आता वेळ झाली ती लोकांच्या प्रश्नांची. आणि लोक हो, तुम्हाला जर का काही प्रश्न विचारायचे असतील तर? संतोषजी, माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे. मला असं वाटतं का तुम्हाला अनेक मुलींची प्रेमपत्र येत असतील, तर त्याच्यात काय लिहिलेलं असतं ते आम्हाला जाणून घ्यायचंय. तुम्ही जरा सांगाल का? सो स्वीट. मला अनेक मुलींची प्रेमपत्र माझ्या घरी ऍड्रेसवर येत नाहीत. ती प्रेमपत्र किंवा त्यांना माझ्याबद्दल असलेलं एक कुतूहल, कौतुक असं मी म्हणेन त्याला. आणि फक्त मुलीच नाही, माझे जे कोणी फॅन्स आहेत ती त्यांची जी प्रतिक्रिया माझ्या बाबतीत आहे ते माझ्याकरता प्रेमपत्रच आहे. आणि मुलींची त्यात काय खूप आवडता तुम्ही. काही जणी म्हणतात की तुम्ही दाढी वाढवल्यावर छान दिसता, काही जण म्हणतात की तुम्ही दाढी नाही केलीत तर छान, दाढी नाही ठेवलीत तर छान दिसता, तुमचे डोळे छान वाटतात, किंवा तुमचा तो अभिनय छान वाटतो, तुमच्यात या हिरोला आम्ही बघतो, असं बरंच काय काय असतं. आणि असे बऱ्याच गोष्टी असतात ज्या नॉर्मली मला एकट्यालाच नाही, असे बरेच अंकुश चौधरी आहे, अनिकेत विश्वासराव आहे, उमेश कामत आहे, आणि अर्थात ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्राचं आकर्षण सगळ्यांनाच असतं, त्या आकर्षणाचा परिणाम आहे. माझा प्रश्न क्रांतीसाठी आहे. क्रांती, तू थोडीशी दीपिका सारखी दिसते, दीपिका पडुकोन सारखी, आणि तू खूप टॅलेंटेड पण आहेस. तर आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी एखादी डान्सची स्टेप करून दाखवशील का? हो, नक्की. थँक्यू. जब तंग सांसें ये तेरी वो हवाएं, आँखों में तेरी अजब सी अदाएं हैं. आई ऐसी रात है ना, बहुत खुश नसीब है, चाहे जिसे दूर से दुनिया वो मेरे करीब है. आँखों में तेरी अजब सी अदाएं हैं. पुढचा प्रश्न. माझा ऍक्च्युली संतोषजींना एक रिक्वेस्ट करेल मी की त्यांनी आगरी भाषेमध्ये एक गाणं म्हण. चांगला गाणं बोल, एखादा कोली गीत बिली गीत. नाही, पहिले म्हणणं काय आगरी बिगरी गाणं बी नाही येत नाही, पण म्हणजे किस्सा सांगतो आमच्या गावात राहिले ते. त्या दिवशी आमचं ते सुरेश आहे ना, ते नाक्यावर उभा होता. काय करतेस, काय झालं, काय उन्हांच्या आवरा कशाला उभं राहिलंस, तर आपलं डोकं पिकत केस बीस पिकतात.
उभं राहू नको उन्हात जा घरांचा काही झालं काही तर काय नाही रे, जरा लादेनची वाट बघते लादेन येणार शर्मिलो ना बाला मी तुम्ही लादेनची वाट बघते कावऱ्या बोला हाय कावरा याची ओळख कावरी हा हळू बोल मला लादेनची वाट बघते लादेनची हा मग ते लादेनची मध्ये घरात काम करलं ना तर 100 किलो लादे मागवले लादेनची वाट बघते एक पाहुणा येतो असं आगरी त्याचा जावई सकू जावई बापू कसं बरं काय बाकी गावानं आई बी कशी बरं आज बरी एकदम आज बरी ना बापूस आहे अजून कपलं नाही बाकी बरोबर नाही त्या दिवशी दमाई मग झालं तर ऐकलं ना मला वाटलं आई काय काय गेलं काय नाही बाकी काय म्हणता काय खाशे काहीतरी काय बरंच आग्रह केला तर लाईट खाईन बोल नाही एवढंच नको काय खाशे थोडं घे नको नको चहा कॉफी नको नको थोडी फापरी दे ना रे ना ना अरे काहीतरी खा काहीतरी लाईट कशील लाईट का हिच्या महिन्यात सूर्य ते बला पडले 2 टूब घे रे पाहुणं लाईट खाते मी आणि पुष्कर श्रोत्री आम्ही दुबई एअरपोर्टवर अरबीत बोलतो कसं इन झेला हारगिंजो पतार किसी दाहिंजरो हातपा इस हिर हात की चंगुर काल हर इन हर चले द बस पर सेकंड इर एक्चुअल हारिंग जुरा पता सीर अल इहुर इन द माहिश दला पूर हास्तान खुरुन द बलाकसा अरे संतोष जुवे खरंजला हेरेनाने औदुती का सुर्रा पाचिले ना इर हिस हा पुरे सुंदर आहे त्याच्यावर अरबी लोकांना कळायचं की ते अरबीत बोलतायत पण कुठली डायलेक्ट आहे कुठल्या गावचं अरबी बोलतायत वगैरे इतपत व्हायचं सेल्समन कडे जायचो परफ्यूम विकणारा सिखे era costi tare posilim grance tutto badi suare जाणार सिके नेर बोल तितके त्यांना विचारायला सिके आणि लॅकॉस्ट असं 2 परफ्यूम आहे नो मॅडम सिके इज ऑल्सो गुड आता सिके एरला बॉस तर त्यांना खरंच बिचारे पटवायचा प्रयत्न आम्हाला करायचा की प्लीज सिकेच घ्या तुम्ही सिकेच घ्या ऑल दॅट वी डू